कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, दुर्गा वहिनी आई होणार म्हणून आपण किती स्वप्न रंगवली होती ना, किती खुश होतो आपण सगळे। पण अचानक हे काय होऊन बसलंय वहिनी? दुर्गा वहिनी आणि त्यांच्या बाळाला काही होणार नाही ना? सरू, चुकूनही असा विचार मनात आणू नकोस। पण दुर्गा वहिनी पोटावली। बस सरू, प्लीज आपण ना आता या टॉपिक वरती नको बोलायला। तुम्हाला टेन्शन आलं असेल नाही, ते समजू शकते मी। एवढ्या चांगल्या प्रसंगी काय घडलं? खरंच असं नको घडायला हवं होतं। बिचारी नाही, इतक्या वर्षांनी तिच्या आयुष्यात इतकं छान काहीतरी घडत होतं आणि बिचारी दुर्गा। बघा ना, मला तर इतकं वाईट वाटतं ना दुर्गा वहिनींसाठी। हो ना, खरं तर ह्यात माझ्या लीलाची चूक आहे। नाही, तुम्हाला वाटेल पण आई असं काय बोलते मुलीबद्दल, पण माझी लीला मला माहिती आहे ना, लहानपणापासून अशीच आहे, वेंधळी धांदरट, गडबड करत असते सगळी। आता मला सांगा, काय गरज होती तिला? काय गरज होती एकटीनेची जाण्याची? हा, एकटीने दुर्गाला घेऊन येण्याची खरंच गरज होती का? पण नाही, सगळीकडे आपलं पुढे पुढे स्वतःचं घोडं दामटायचं, मग हे असं अर्थाचा अनर्थ होतो ना, बरोबर की नाही? पण आता आपल्या हातात तरी काय आहे? म्हणजे दुर्गासाठी आणि तिच्या बाळासाठी प्रार्थना करण्याशिवाय आपल्या हातात काय आहे, नाही का? देवाच्या कृपेने दोघे सुरक्षित असू देत म्हणजे झालं। मी आलेच। हा, वहिनी, ही बाई बरोबर बोलत होती। काय झालं? हॉस्पिटलमधून काही फोन आला होता का? नाही, ॲटलीस्ट लीला बाबांबरोबर गेली ते बरं झालं, तर बाबांना खूप टेन्शन आलं असतं। उलट लीला उगाच हॉस्पिटलमध्ये गेल्या, हे सगळं ना त्यांच्यामुळे घडलंय। मला तर पक्का डाऊट आहे। काय तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? बरोबर तेच बोलतायत वहिनी। तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना, दुर्गा वहिनींना आणायला लीलाच गेल्या होत्या वर। सरू, लीला दुर्गा वहिनींना आणायला गेली होती, या छोट्याशा गोष्टीचं तुम्ही इतकं मोठं कन्फ्युजन काढलंय? खरंच? आता अरे, तुमच्या या बोलण्याला ना काही लॉजिक नाहीये। असं कसं लॉजिक नाहीये? दुर्गा वहिनी केक कटिंगच्या वेळेला खाली येणार होत्या हे ठरलं होतं ना, मग लीलाही त्यांना आधीच कशाला आणायला गेल्या? नाहीतर काय। आणि लीलाई किती धांदरट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांच्याकडून घडूच शकतं हे। मला आठवतंय ना, दुर्गा वहिनी जेव्हा वरून पडल्या तेव्हा त्यांच्या मागच्याच पायरीवर लीलाही उभ्या होत्या। हो सरू, मला तर वाटतंय हे लीलाईच्या धांदरटपणामुळे नाही, लीलाईने मुद्दाम धक्का दिला ना म्हणून झालंय। बस लक्ष्मी, बस, इनफ। लीला का करेल असं? तू बघितलं नाहीस का ती दुर्गा वहिनीची किती काळजी घेत होतीस? विसरलीस तू? ते सगळं नाटक होतं एजे आणि आजींना दाखवण्यासाठी। दुर्गा वहिनी प्रेग्नेंट झाल्यापासून सगळे लाड होत आहेत ना त्यांचे, ते बघवलं नसेल त्यांना, म्हणून केलं असेल मुद्दाम त्यांनी। हे जर असं खरंच असेल ना, तर लीलांना ना माझा शाप लागेल, त्यांचं कधीच चांगलं नाही। सरू, नाही, सध्या परिस्थिती घरात खूप वाईट आहे। सरू, लक्ष्मी वहिनी, आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला दुर्गा वहिनींची खूप काळजी आहे, पण तुमच्याकडे काहीही प्रूफ नसताना तुम्ही लीलावर असे बेसलेस आरोप करताय? सिरियसली? तुमच्या या अशा बेसलेस आरोपांमुळे घरात किती मोठा केओस होऊ शकतो कळतंय का तुम्हाला? त्यामुळे जरा विचार करून बोला। तुम्हाला जरी सिच्युएशन सुधारता नसेल येत ना, तर काही बोलून ऍटलीस्ट ते बिघडवू तरी नका। चल दादा। डॉक्टर, माझा ब्लड ग्रुप ए नेगेटिव्ह आहे, मी देऊ शकते दुर्गाला रक्त। गुड, मी प्रोसिजरची सुरुवात करते। मी सिस्टरला पाठवते, तुम्ही त्यांच्यासोबत जा। ओके? हो हो, थँक्यू। थँक्यू काय म्हणते? दुर्गा काय परकी आहे का मला? लीला, आमच्यावर खरंच खूप उपकार आहेत तुझे। तू जर
रक्त द्यायला आता नाही म्हणली असतीस तर. किशोर सर, अहो असं का बोलताय तुम्ही? हे बघा, मी दुर्गासाठी आणि तिच्या बाळासाठी काहीही करायला तयार आहे. लीला, तू तुझ्या शरीरातल्या रक्ताचा शेवटचा थेंब जरी दिलास ना, तरी सुद्धा मी रचलेल्या सापळ्यातून तुझी सुटका होणार नाही. नको काळजी करू, सगळं ठीक होईल. विश्वास ठेवा. का अशी परीक्षा घेतोयस देवा? का आताच तर कुठे सुख आलं होतं ना. इतक्या वर्षानंतर दुर्गा आई होणार. आता कुठे पोरीच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं आणि अचानक तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब करू नको देवा. तिचं सुख हिरावून घेऊ नको. दुर्गाला आणि तिच्या बाळाला काही होऊ देऊ नको देवा. काही सरोजिनी ताई, अशा खचून जाऊ नका. होईल होईल सगळं ठीक. हा, तुमचा बाप्पावर विश्वास आहे की नाही? तो नक्की यातून काहीतरी मार्ग काढत. काढावंच लागेल त्याला. तो असं निष्ठुर कधीच वागणार नाही. त्याला काढावंच लागेल मार्ग. नीला, मी मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचंय. हे जे दुर्गा आणि तिचं बाळ माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यांच्यासाठी माझा जीव द्यायला येत आहे. नाही लीला, प्लीज असं परत कधी बोलू नकोस. कधी नाही. मला माझं प्रेम परत नाही गमवायचंय तुला. मला माझ्यासाठी तुम्ही सगळे, तू, घरातले सगळे मेंबर्स इम्पॉर्टंट आहेत. खूप इम्पॉर्टंट आहेत. परत असं कधी बोलू नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.